Now, in this question, we need to find the angle between the tangents to the curves y equal to 2x square and x equal to 2y square at a point. आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये m1 is the slope of first curve आपण असं म्हणू शकतो. म्हणजे या कर्वचा आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आणि त्याच्यामध्ये 1 पॉइंट पुट करणार. सो dy by dx is equal to, आता या कर्वला डिफरन्शिएट जर केलं तर आपल्याला भेटलं 4x आणि x ची व्हॅल्यू जर आपण 1 पुट केली याच्यामध्ये तर आपलं आन्सर काय भेटलं 4 भेटलं. ही आपली m1 ची व्हॅल्यू झाली आहे. आता हे जे इक्वेशन आहे आपण अगोदर सॉल्व्ह करून घेऊया. x इक्वल टू 2y स्क्वेअर असेल तर y स्क्वेअरचा आन्सर मला x अपॉन 2 भेटलं. याला आपण डिफरन्शिएट करूया आपल्याला m2 भेटेल. आता याचं डिफरन्शिएशन 2y dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 2 आलं आणि 2y ने जर आपण तिकडे डिवाइड केला तर आपल्याला dy अपॉन dx म्हणजे m2 इज इक्वल टू आपल्याला 1 अपॉन 4y भेटला. y ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर आपल्याला आन्सर 1 अपॉन 4 भेटला. म्हणजे m1 4 आणि m2 1 अपॉन 4 आपल्याला इथे भेटला. तर tan थिटाचा फॉर्म्युला tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2 असं असतं. तर आपण सगळ्या व्हॅल्यूज मध्ये पुट करूया. m1 ची व्हॅल्यू 4 तर 4 मायनस 1 अपॉन 4 अपॉन 1 प्लस 4 इंटू 1 अपॉन 4 असं लिहू शकतो. तर हे जर आपण सॉल्व्ह केलं तर 4 4 जर 16 16 मायनस 1 15 बाय 4 अपॉन हे 4 4 आपण काय करू शकतो एकमेकांसोबत कॅन्सल. सो आपल्याला डायरेक्टली 2 भेटला. तर आपल्याला tan थिटा इज इक्वल टू इट इम्प्लाइज tan थिटा आपल्याला 2 4 चा रेट म्हणजे 15 अपॉन 8 भेटलेला आहे आणि थिटाची व्हॅल्यू tan इनवर्स 15 अपॉन 8. सो ऑप्शन इज करेक्ट.